नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCSचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न पुढे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई शहर। बघा, हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे बघा, या ठिकाणी मुंबई शहर विद्यार्थी मित्रांनो। बघा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेहेकुरे हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रेहेकुरे। बघा, हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, गोदावरी या नदीवरचा बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? नाथसागर जलाशय विद्यार्थी मित्रांनो, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं या ठिकाणी नाव आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, औंढा नागनाथ बघा विद्यार्थी मित्र बघा हिंगोली या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचं बघा, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्च बघा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले भद्रावती बघा हा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? सर्वाधिक तांब्याचे साठे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा तांब्याचे साठे हे प्रामुख्याने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा भरती विद्यार्थी बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। सोबत बघा एका वर्षांचं बघा लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक पदाचे टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत।
फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, डेंटल टेक्निशियन, बघा तुमची कोणती बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सर्व पदाचे टेक्निकल नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्र बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांचा बघा या ठिकाणी कोणाला अभ्यास बघा झाला नसेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा आता परीक्षेला बघा 10 दिवस बाकी आहेत. ज्यांना कोणालाही खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, जालना हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा जालना शहर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले सर्वात मोठा, बघा देशामधला पहिला व सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प तारापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, देशामधला पहिला व सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प तारापूर विद्यार्थी मित्रांनो सध्या पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा तारापूर बघा हा देशामधला पहिला व सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1925 बघा यावर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे. बघा भारतामधलं बघा पहिलं मातीचं धरण विद्यार्थी गंगापूर, बघा हे भारतामध्ये या ठिकाणी पहिलं मातीचं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता. बघा या ठिकाणी धुळे जिल्ह्याचं विभाजन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी बघा पुणे शहर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक, घारापुरी लेणी विचारले महाराष्ट्र राज्यामध्ये घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. घारापुरी लेणी विद्यार्थी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे. नारळ संशोधन केंद्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भाट्टे जे की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. भाट्टे या ठिकाणी बघा नारळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे. ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंगोली हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. हिंगोली शहर विद्यार्थी मित्रांनो कयाधू नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुलढाणा हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे. महाराष्ट्र राज्याचं बघा राज्यफूल विद्यार्थी मित्रांनो तर राज्यफूल कोणत्या, मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे, राज्यफूल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या एका जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा रत्नागिरी बघा या जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 237 विद्यार्थी मित्रांनो एवढा समुद्र किनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या. महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या. कुसुमावती देशपांडे बघा या ठिकाणी पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. प्रश्न क्रमांक, महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली कोणत्या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा खोपोली रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचे बघा, अंकाई व टंकाई हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत. अंकाई व टंकाई बघा हे किल्ले त्र्याशी व नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अंकाई टंकाई हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामधले किल्ले आहेत.
विषय क्रमांक पुढचा बघा, देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी बघा जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर बघा पाली बघा हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा श्री बल्लाळेश्वर बघा पाली विद्यार्थी हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चपराळा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चपराळा हे गडचिरोली या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पूर्णा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा या ठिकाणी काही नद्या आहेत. या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा पूर्णा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा विद्यार्थी मित्रांनो बघा या सर्व नद्या गोदावरी या नदीच्या या ठिकाणी प्रमुख उपनद्या आहेत. विषय क्रमांक 33 5 सालेर हे महाराष्ट्र राज्यामधील द्वितीय क्रमांकाचं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सालेर विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा सालेर हे शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामधले या ठिकाणी शिखर आहे. विषय क्रमांक 34 बघा, वैतरणा मोडक सागर बघा या नदीवरचं धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? वैतरणा विचारले विद्यार्थी मित्रांनो बघा हे मोडक सागर बघा या नदीवरचं एक महत्त्वपूर्ण धरण आहे. बघा ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? वैतरणा बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान विचारले कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. पुणे ते सातारा विद्यार्थी खंबाटकी हा घाट लागतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची स्थापना सन 1969 या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी? अलिबाग बघा हे कलिंगड या फळासाठी बघा प्रसिद्ध असलेलं एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDC सन 1962 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो MIDC यांची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढे, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा सर्वाधिक जंगल क्षेत्र विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक या ठिकाणी जंगल क्षेत्र आढळते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांभर हे भारतामधील खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सांभर बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका? सांभर विचारले खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठं आहे? तर ते बघा राजस्थान या राज्यामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. विषय क्रमांक पुढचा, कांचनगंगा हे बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांचनगंगा हे पर्वत शिखर विचारले कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कांचनगंगा हे पर्वत शिखर बघा तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, स्कूल ऑफ आर्टिलरी बघा स्कूल ऑफ आर्टिलरी बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली बघा जिल्हा नाशिक. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, कमोडोर बघा हे पद विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? कमोडोर बघा हे पद कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? बघा कमोडोर बघा हे हवाई दल बघा या दलासंबंधीचं एक महत्त्वपूर्ण पद आहे. हिराकुंड धरण विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरचं धरण आहे? हिराकुंड हे धरण महानदीवर आहे बघा. हिराकुंड धरण ओरिसा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. खालीलपैकी बघा 7 बेटांचं शहर म्हणून कोणते शहर हे 7 बेटांचं बघा शहर म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणते शहर हे ओळखले जाते?
7 बेटांचं शहर म्हणून मुंबई शहर बघा विद्यार्थी मित्रांनो 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात? बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्य, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, शाकुंतल या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? शाकुंतल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर कालिदास बघा यांनी हे लिहिलेलं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा लाला लजपत राय विद्यार्थी मित्रांनो अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक, माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक विचारले कोणाचं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो DMER भरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, त्यामध्ये बघा एका वर्षाच्या लेटेस्ट म्हणजे PDF असेल, सर्व GK बघा सर्व प्रश्न असतील आणि विशेष म्हणजे बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता DMER ने बघा सर्व बघा आपल्याकडे सर्व पदाचे टेक्निकल म्हणजे तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत। फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन बघा तुमची कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सर्व पदाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।